जय श्री कृष्ण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा हा सुंदर दिवस तुमच्यासाठी खूप छान, सुखाचा आणि आनंदाने भरलेला जावो, हीच मी भगवान श्रीकृष्णाच्या पवित्र चरणी मनापासून प्रार्थना करतो आणि या नवीन व्हिडिओची सुरुवात करतो. आज 6 जानेवारी 2026 वार मंगळवार आणि आज आलेली आहे वर्षातील पहिली संकष्टी चतुर्थी. दर महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थीचा उपवास केला जातो. परंतु आज वर्षाच्या सुरुवातीला जी संकष्ट चतुर्थी आलेली आहे तर ती अंगारकी चतुर्थी आहे. जेव्हा चतुर्थी तिथी ही मंगळवारी येते तेव्हा अंगारक योग तयार होतो आणि या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी असे म्हटले जाते. वर्षाच्या सुरुवातीलाच अंगारकी चतुर्थी येणं हे खूप शुभ मानले जाते. असे म्हणतात की वर्षाच्या सुरुवातीला अंगारकी चतुर्थी आली तर संपूर्ण वर्ष सुख समाधानाचं जाते आणि बाप्पांचा आशीर्वाद सर्व भक्तांना प्राप्त होतो. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व देखील वेगवेगळे असते. सध्या पौष महिना सुरू आहे आणि या पौष महिन्यात येणारी चतुर्थी तिथी ही तीळ चतुर्थी किंवा तिळकूट संकष्ट चतुर्थी या नावानं ओळखली जाते. या दिवशी स्त्रिया आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी आयुष्यासाठी उपवास देखील करत असतात. या दिवशी व्रत केले तर आपल्याला वर्षभरात येणाऱ्या सर्व संकष्टींचं जे शुभफळ आहे ते प्राप्त होते आणि म्हणून या दिवशी सर्वजण उपवास करून श्री गणेशाची पूजा करत असतात. या चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा करण्याची परंपरा आहे. चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण मानले जाते आणि म्हणून आपल्याला आज रात्री चंद्राची पूजा करूनच हे व्रत सोडायचे आहे. आज चंद्रोदयाची वेळ असणार आहे, रात्री 9:13. या वेळेला तुम्ही चंद्राची पूजा करून गणपती बाप्पांची आरती करायची आहे आणि यानंतर हे जे व्रत आहे, हा जो उपवास आहे तो आपल्याला सोडायचा आहे. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा हे 4 हात आणि 4 मस्तक स्वरूपामध्ये असतात आणि या दिवशी या रूपाला संकटमोचक गणेश असे म्हटले जाते. या दिवशी गणपती बाप्पा स्वतः आपल्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती असतात. त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी आणि गणेश तत्व हे इतर दिवसांच्या तुलनेत 1000 पटीनं कार्यरत असते. म्हणून या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात. या दिवशी आपण काही प्रभावी उपाय केले तर त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते. म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज मंगळवार अंगारकी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, पण संध्याकाळी कापुरासोबत एक वस्तू जाळा. ही वस्तू जाळल्यानं घरातील भांडणं, वास्तुदोष, पितृदोष, नजरबाधा आणि दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची व पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. कितीही अशक्य गोष्ट असो त्यातून मार्ग मिळेल आणि कुटुंबावर कधीच वाईट संकट किंवा विघ्न येणार नाही. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहे आणि कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आपल्याला आज अंगारकी चतुर्थीला संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 6 वाजल्यापासून ते अगदी रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता, कारण चतुर्थी तिथी ही संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर असणार आहे. त्यामुळे तुम्ही संपूर्ण रात्रभर देखील सेवा, उपासना आणि उपाय करू शकता. परंतु तुम्ही घरी असाल आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 किंवा 10 वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण ही वेळ तिन्ही सांजेची असते आणि या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते.
वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात जागृत असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय केला तर त्याचे आपल्याला अनेक पटीने आणि लवकर फळ मिळते. ज्योतिषशास्त्रानुसार अंगारकी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा, व्रत आणि उपाय करण्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी व्रत केल्याने गणपती बाप्पांची कृपा प्राप्त होते आणि आपल्या मनातील सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात. गणपतीला संकटनाशक असे म्हटले जाते आणि या दिवशी संकटनाशक गणेश या रूपाची पूजा केली जाते. कोणत्याही प्रकारचे संकट आल्यास बाप्पांची पूजा केल्याने सर्व संकटातून मुक्ती मिळते. तसेच गणपती बाप्पांना ज्ञान आणि बुद्धीची देवता मानल्याने या दिवशी विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पांची पूजा करून दर्शन घेतल्याने त्यांना ज्ञान, बुद्धी आणि समृद्धी मिळत असते. तुमच्या घरामध्ये जर शिक्षण घेणारी मुलं असतील किंवा छोटी मुलं असतील तर त्यांनी या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना 21 दुर्वा अर्पण करायचे आहेत आणि शैक्षणिक प्रगतीसाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी जो व्यक्ती भक्तिभावाने गणपती बाप्पांची पूजा करून काही प्रभावी उपाय करतो त्याच्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे, मतभेद आणि क्लेश होत असतील, मग ही भांडणे नवरा बायकोची असोत, आई मुलांची असोत किंवा कुटुंबातील इतर सदस्यांची असोत, किंवा घरामध्ये पैसा टिकत नसेल, सतत पैशांच्या अडचणी येत असतील, इतरांकडून उसने पैसे घेण्याची वेळ येत असेल, व्यवसायात समस्या येत असतील किंवा आलेला पैसा आजारपणामध्येच खर्च होत असेल, तर या सर्व कारणांवरून समजते की माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर नाही. जेव्हा आपल्या घरामध्ये काही दोष असतात, नकारात्मक ऊर्जा असते किंवा घराला कोणाची वाईट नजर लागलेली असते, तेव्हा या समस्या उद्भवतात. तसेच तुमच्या घराची, मुलांची किंवा पतीची प्रगती होत नसेल, मुलांना अभ्यासात रस नसेल किंवा त्यांचा आत्मविश्वास कमी असेल, तर हा उपाय आज संध्याकाळी नक्की करा. यामुळे गणपती बाप्पांच्या कृपेने घरातील सर्व संकटे, अडचणी आणि दुःखे नष्ट होऊन कुटुंबाची भरभरून प्रगती होईल. आजच्या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाहीत आणि तुमच्या आयुष्यात अनेक सकारात्मक बदल जाणवतील. हा उपाय करण्याअगोदर सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये दिवा लावून घ्या. धूप, दीप आणि अगरबत्ती लावा. मुख्य प्रवेशद्वारावर सुद्धा एक दिवा लावा आणि दरवाजा उघडा ठेवा. उपाय करण्यासाठी एक मातीची पणती किंवा कापूर जाळण्याचे भांडे घ्या. त्यामध्ये सुक्या खोबऱ्याचा एक तुकडा ठेवा. लक्षात ठेवा, ओले खोबरे घेऊ नका. खोबऱ्याच्या तुकड्याच्या पांढऱ्या भागावर 3 भीमसेनी कापूर वड्या ठेवा. भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर चालेल. यासोबतच 3 अखंड फुलाच्या लवंगा त्या कापुरावर ठेवा. आता हा कापूर देवघरासमोर प्रज्वलित करा आणि जोपर्यंत तो जळत आहे तोपर्यंत ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप करा. उपाय झाल्यानंतर तो खोबऱ्याचा तुकडा देवघरासमोरच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी तो उचलून घराबाहेर टाकून द्या किंवा डस्टबिनमध्ये टाका. हा तुकडा घरातील कोणीही खाणार नाही याची काळजी घ्या, कारण त्याने घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतलेली असते. यासोबतच जर तुम्हाला कामात यश मिळत नसेल तर 21 गुळाचे छोटे लाडू किंवा खडे गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करून एकदा गणपती अथर्वशीर्ष पठण करा. पती पत्नीमधील वाद दूर करण्यासाठी दोघांनी मिळून उपवास करून रात्री चंद्राची पूजा करावी आणि आरती करताना 2 कापूर वड्या व 2 लवंगा जाळून सुखकर्ता दुःखहर्ता आरती करावी. आर्थिक अडचणींसाठी गणपतीसमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावून त्यात एक लवंग टाकावी आणि ओम विघ्नेश्वराय नमः मंत्राचा जप करावा. कर्जमुक्तीसाठी आजच्या दिवशी हनुमानाची पूजा करून ऋणमोचक स्तोत्राचे पठण करावे. आजच्या या मंगलदिनी चंद्राची पूजा केल्याने कुंडलीतील मंगळ दोषही दूर होतो. ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ मित्र परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.